देश आतापर्यंत जगातल्या हजारो लोकांना ग्रासलेल्या कोरोना व्हायरसशी 2 हात करत आहे. आपण यापासून स्वतःचे रक्षण कसे करू शकतो याबद्दल चला जाणून घेऊया. कोरोना व्हायरसची दृश्य लक्षणे ही आहेत. श्वास घेताना त्रास होणे, सतत घशाला चुरचुरत राहणे, कोरडा खोकला, उच्च ताप. तुम्हाला यापैकी कोणताही त्रास होत असल्यास त्वरित डॉक्टरकडे जाऊन तपासणी करून घ्या. त्याचा प्रसार कसा होतो याबाबत जाणून घेऊया. संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या जवळ जाऊन बोलल्यास, तुमच्या आजूबाजूची कोणतीही व्यक्ती खोकत किंवा शिंकत असेल तर, तुम्ही संसर्ग झालेल्या व्यक्तीला स्पर्श केल्यास किंवा इतर देशातून भारतामध्ये परत येत असलेल्या लोकांच्या संपर्कात आल्यास. कोरोना व्हायरस बहुतांशी यांच्यावर परिणाम करतो. वयोवृद्ध लोक आणि अगदी अलीकडे कोणत्याही रोगातून बरे झालेले लोक. मात्र हा व्हायरस निरोगी व्यक्तीला देखील बाधू शकतो. तुम्हाला कोरोना व्हायरसची लक्षणे दिसणारी व्यक्ती दिसल्यास तुम्ही हे करावे. लक्षणांबद्दल त्वरित त्यांना कल्पना द्या. त्यांना मास्क द्या. किमान 3 फुटांचे अंतर राखा. त्यांना रुग्णालयामध्ये जाऊन कोरोना व्हायरसची तपासणी करून घेण्याची विनंती करा. त्यांना घरीच राहण्याची विनंती करा आणि वैद्यकीय सल्ला घेतल्यानंतर इतरांपासून वेगळे राहण्याची विनंती करा. तुम्ही स्वतःला कोरोना व्हायरस पासून सुरक्षित ठेवू शकता. आपले हात साबण आणि पाण्याने 20 सेकंदांहून अधिक काळ धुवा. स्वतःच्या चेहऱ्याला, डोळ्यांना आणि तोंडाला स्पर्श करणे टाळा. मास्क घालून आणि खोकताना किंवा शिंकताना आपला चेहरा झाका. आवश्यक असेल तरच इतर व्यक्तींना स्पर्श करा. त्यांना नमस्ते म्हणतच अभिवादन करा. नियमित पाणी पित राहा. गरज असल्यास हँड सॅनिटायझरचा उपयोग करा. मित्रहो, 27 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 106 पेक्षा अधिक सरकार प्रमाणित VRDL केंद्रे आहेत, जेथे संसर्गित व्यक्ती उपचार घेऊ शकतील. अधिक माहितीसाठी तुम्ही सरकारी हेल्पलाईन 011-2397-8046 वर देखील संपर्क साधू शकता. निरोगी रहा, सुरक्षित रहा.